वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. मागच्या भागात आपण शंतनू राजा झाला आणि त्यांनी गंगेशी विवाह केला हे पाहिलं आहे. आता गंगेशी विवाह करताना गंगेने त्याला काही अटी टाकल्या होत्या. तिने त्याला सांगितलं होतं शंतनूला की मी तुझ्याबरोबर विवाह करेन, पण तू मला विचारायचं नाहीस की मी काय करते म्हणून, आणि मला कुठल्याही गोष्टीला अडवायचं नाही. असं जर तू केलंस तरच मी, ह्या जर अटी तुला मान्य असतील तर मी तुझ्याशी विवाह करीन. ठीक आहे म्हणला तो, आणि मग गंगेबरोबर शंतनूने विवाह केला. विवाहानंतर काही काळातच तिला एक पुत्र झाला. पुत्र झाल्यानंतर तिने त्या पुत्राला घेतलं, आपल्या कुशीत घेतलं आणि तिने नदीच्या प्रवाहामध्ये तो पुत्र सोडून दिला. राजाला अट माहिती होती, त्यामुळे राजा काहीच बोलला नाही, शांत राहिला. पुन्हा काही काळ गेल्यानंतर पुन्हा गंगेला पुत्र झाला. पुन्हा गंगेने तो पुत्र घेतला आहे आणि नदीमध्ये सोडून दिलेला आहे. अशा प्रकारे 7 पुत्रांना तिने नदीमध्ये सोडून दिलेलं आहे. नवजात अर्भकांना ती नदीमध्ये सोडून देत होती. आणि मग अशा प्रकारे 8वा पुत्र झाला, त्याचं नाव भीष्म. आणि या भीष्माला ती आता नदीत सोडेल म्हणून शंतनू तिथे आलेला आहे आणि म्हणाला आहे की अगं तू हे काय चालवलं आहेस, कशासाठी हे तू करतेस, आता ह्या पुत्राला तरी तू मारू नकोस. म्हणे राज्याला वारस पाहिजे मला, एवढे 7 सुंदर सोन्यासारखे पुत्र झालेले तू एक एक करून सगळे सोडून दिलेस, आता मात्र मला काही राहवत नाही, तर तू आता हे असं काही करू नकोस. त्यावेळेला गंगा म्हणाली की तू माझ्या अटींचा भंग केला आहेस, आता मी या पुत्राला घेऊन इथून निघून जाईन म्हणे. आणि मग ती गंगा त्या भीष्मांना घेऊन स्वर्गामध्ये परत आलेली आहे. आणि ती म्हणाली की मी 16 वर्षांनी हा मोठा झाला की याला ज्ञानी करून तुझ्याजवळ पाठवेन. आणि 15 वर्षानंतर गंगेने आपला पुत्र भीष्माचार्यांना पुन्हा शंतनू राजाजवळ आणून सोडलेलं आहे. आता इकडे शंतनू राजा हा भीष्मसुद्धा अतिशय पराक्रमी होता.
तो पण भगवंताचा भक्त होता, धर्म जाणण्यामध्ये अतिशय अग्रगण्य होता, परम ज्ञानी होता आणि शूरवीर पराक्रमी होता. त्यांनी एकदा युद्धात परशुरामांना सुद्धा संतुष्ट केलेलं होतं. एक दिवस या शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह करण्यासाठी दाशराजांनी प्रस्ताव मांडला. पण त्या प्रस्तावात त्यांची एक अट होती की सत्यवतीपासून जे पुत्र होतील त्यांना राजावर बसवायचं, त्यांना राजा बनवायचं, तेच या गादीचे वारस होतील. हा जर प्रस्ताव आपल्याला मान्य असेल तरच मी माझी मुलगी सत्यवतीचा विवाह आपल्याबरोबर लावून देईन. शंतनू थोडा दुःखी झाला, तो काही बोलेनासा झाला. आणि त्यावेळेला मग भीष्माचार्यांनी विचारलं की काय झालं तात, तुम्ही एवढे उदासीन का दिसतायत? मग त्याने ते कारण जाणून घेतलं. तो म्हणला एवढंच ना, मला राज्य नको. मग त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा केली. तर ते सत्यवतीचे वडील म्हणाले तसं नाही, तू जर ब्रह्मचारी राहिलास तरच ही गोष्ट होऊ शकते, त्यामुळे तुला ब्रह्मचारी ही राहण्याची पण शपथ घ्यावी लागेल. त्यावेळेला मग भीष्माचार्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा केली आणि तीच प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणून पुढे ओळखली गेली. मग पुढे शंतनूनी ठरल्याप्रमाणे सत्यवतीशी लग्न केलं आणि सत्यवतीशी विवाह झाल्यानंतर शंतनूला पुढे 2 पुत्र झालेत. एकाचं नाव चित्रांगद आणि दुसऱ्याचं नाव विचित्रवीर्य. या चित्रांगदाला एक दिवस चित्रांगद नावाच्या गंधर्वानी मारलं. आणि विचित्रवीर्य यांनी पुढे काय केलं तर त्यांनी स्वयंवरातून काशीराजांच्या 2 कन्या अंबिका आणि अंबालिका यांना पळवून आणलं आणि त्यांच्याशी विवाह केला. आणि पुढे त्याला क्षयरोग झाला आणि क्षयरोगातच त्याचा मृत्यू झालेला आहे. आता ही सत्यवती कोण, तर ही आपण पूर्वी पाहिलेलं आहे की व्यासांचा जन्म हिच्या पोटी झालेला आहे. म्हणजे पराशर मुनींनी, मत्स्यकन्या होती ही, आणि मत्स्यकन्या असताना पराशर एकदा तिच्याबरोबर बोटीतून पलीकडे जात होते आणि त्यांनी तिच्याकडे समागमाची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला त्यांनी पर्वतावर एका गेलेले आहेत तिला घेऊन आणि त्यांच्या तपस्सामर्थ्याने त्यांनी सगळी सृष्टीतून तिला संपूर्ण जगातून तिला थोडंसं एका बाजूला नेलं आहे. अशी त्यांनी त्यांच्या तपस्सामर्थ्याने तिला केलं, एकांतवास दिला आहे तिला आणि तिथे व्यासांचा जन्म झालेला आहे. म्हणजे सत्यवतीला शंतनूच्या विवाहापूर्वी व्यासमुनींना तिने जन्म दिलेला आहे. आता हा चित्रांगद मारला गेला, विचित्रवीर्य मारला गेला. आता पुढे गादीला वारस नाही आणि भीष्माचार्यांनी तर प्रतिज्ञा केली आहे की मी आजन्म ब्रह्मचारी राहणार. आता पुढे करायचं काय? मग तिने व्यासमुनींचं स्मरण केलं आहे आणि व्यासमुनींचं स्मरण करता क्षणी व्यासमुनी तिथे आलेले आहेत आणि त्यांनी विचारले की माते काय आज्ञा आहे, काय झालं? मग तिने सांगितलं असं असं झालं आहे बा की हे दोन्ही पुत्र तर आता नाही आहेत, माझ्या दोन्ही सुनांना आता कोणीही पती नाही आहे, त्यामुळे त्या पुढे गादीला वारस देऊ शकत नाही. तर तू मला या सुनांकडून गादीला वारस देण्यासाठी काहीतरी कर. मग त्यावेळेला व्यासमुनींनी आपल्या आईच्या आज्ञेचं पालन केलं आहे आणि संतानहीन भावांच्या पत्नींशी त्यांनी पुढे हे केलं, एकांतवास केला आणि अंबिका आणि अंबालिका या दोन्हींना पुढे एकीला धृतराष्ट्र झाला आणि एकीला पांडू नावाचा झाला. धृतराष्ट्राच्या वेळेला त्या विचित्रवीर्याच्या पत्नीने डोळ्यावर पट्टी बांधली
आणि त्याच्यामुळे तिचा पुत्र जो झाला तो आंधळा झाला. आणि दुसरी जी होती अंबालिका, ती अतिशय घाबरली व्यासांना बघून. व्यासांचं संपूर्ण हे रूप हे उग्र होतं. ते उग्र रूप पाहून ती घाबरली आणि ती पांढरी फटक पडली. आणि त्याच वेळेला त्यांनी एकांतवास केल्यामुळे तो मुलगा पंडुरोग झाला. त्याला पांडू नाव ठेवलं त्याचं, धृतराष्ट्र आणि पांडू. आणि मग तिसऱ्या वेळेला शेवटी मग सत्यवती म्हणली की अरे असं काय, एक मुलगा आंधळा आहे, एक मुलगा असा आहे. तर मग पुन्हा त्यांनी अंबालिकेला पाठवलं व्यासमुनींकडे. त्यावेळेला अंबालिकेने एका दासीला तिथे पाठवलं आहे व्यासमुनींकडे. आणि तो जो जन्माला आलेला आहे तो विदुर जन्माला आलेला आहे. त्या दासीनी व्यासमुनींना न घाबरता अतिशय आनंदाने आणि प्रसन्न मुद्रेने त्यांचं स्वागत करून पुढे ह्याच्यातून तिला व्यासमुनींनी तिला आशीर्वाद दिला की तुझा मुलगा अतिशय बुद्धिमान होईल, तेजस्वी मुलगा तुला प्राप्त होईल. अशा प्रकारे पुढे धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर असे 3 भाऊ जे झालेले आहेत. धृतराष्ट्राचा विवाह गांधारीबरोबर झाला. गांधार देशाची ती मुलगी गांधारी तिच्याबरोबर झाला आणि तिला 100 पुत्र झाले आणि 1 कन्या झाली. सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव दुर्योधन, नंतर दुःशासन, अशी ते 100 पुत्र झाले आणि एका कन्या झाली, तिचं नाव होतं दुश्शला. आता पंडू राजाचा विवाह कुंतीबरोबर झाला आहे. कुंती आणि माद्री अशा 2 पत्नी या पांडू राजाला होत्या. पण पांडूला शाप होता की तो ज्यावेळेला स्त्री सहवास करेल तेव्हा त्याला मरण येईल. आणि म्हणून ते सगळेजण वनामध्ये राहायला गेलेले होते. आणि एक दिवस पांडूने माद्रीशी सहवास करण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच त्याला मृत्यू आलेला आहे. अजूनही पांडूला कोणताही पुत्र झालेला नव्हता, कारण त्याला स्त्री सहवास करायचा नाही म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेला तो गेल्यानंतर त्याच्या पत्नीने कुंतीने तिला शुक्राचार्यांनी दुर्वास मुनींनी तिला एक वर दिला होता आणि त्या वराच्या आधारे त्यांनी तिला मंत्र दिले होते 5 आणि त्या मंत्राच्या योगाने तिला पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला होता. आणि त्या मंत्राचा प्रयोग तिने कुमारी अवस्थेत केला. त्यावेळेला सूर्यदेव तिच्या पुढे प्रगट झाले होते आणि तिला सांगितलं की मी आता तो मंत्र आता तू परत घेऊ शकत नाहीस, तर आता तुझा कौमार्य भंग होणार नाही, पण तरी तुला पुत्र जन्माला येईल. आणि तोच पुढे कर्ण म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानंतर कुंतीचा विवाह पांडूबरोबर झाला आणि मग तिने त्या मंत्रांची पुन्हा एकदा हे केली, आराधना केली. आणि मग तिला यमधर्मपासून युधिष्ठिर झाला आहे, वायूपासून भीमसेन झाला आहे आणि इंद्रपासून अर्जुन असे ते यमधर्माचा मंत्र म्हणून तिला युधिष्ठिर झाला. वायूचा जो मंत्र होता त्याने भीमसेन झाला आणि इंद्राचा जो मंत्र होता त्यापासून अर्जुन झाला. असे 3 पुत्र झाले. आणि त्यावेळेला मग माद्रीला पण असं वाटायला लागलं की आपल्यालाही पुत्र व्हायला पाहिजेत. त्यावेळेला कुंतीनी माद्रीला ते मंत्र दिलेत आणि दोन्ही अश्विनी कुमारांपासून नकुल आणि सहदेव असे पुत्र माद्रीला झालेले आहेत. आणि पुढे या 5 पांडवांची पुढे 5 पांडव म्हणून ओळखले गेले आणि या पांडवांचा विवाह द्रौपदीशी झालेला आहे. आणि या द्रौपदीपासून युधिष्ठिराचा पुत्र जो झाला त्याचं नाव प्रतिविंध्य होतं. भीमसेनाला जो पुत्र झाला त्याचं नाव श्रुतसेन, अर्जुनाचा पुत्र त्याचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानिक, सहदेवाचा श्रुतकर्मा, असे 5 पुत्र द्रौपदीला झालेले आहेत. याशिवाय युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक आणि भीमसेनाला हिडिंबेपासून घटोत्कच आणि कालीपासून सर्वगत नावाचा पुत्र झालेला आहे. पर्वतकुमारी विजयेपासून सहदेवाला सुहोत्र
आणि करेणुमुतीपासून नकुलाला नीरमित्र असा पुत्र झालेला आहे. नागकन्या होती, तिचं नाव होतं उलुपी. तिच्यापासून अर्जुनाला इरावान आणि अर्जुनाचा दुसरा विवाह मणिपूर नरेशाच्या कन्येबरोबर झाला. त्याच्यापासून जो पुत्र झाला त्याचं नाव बभ्रुवाहन. अर्जुनाचा विवाह पुढे सुभद्रेशी झालेला आहे. आणि हाच परीक्षिता तुझा पुत्र, हाच तुझा पिता आहे अभिमन्यू, असं शुकमुनी सांगतायत परीक्षित राजाला की तुझ्या आजी आणि आजोबांचं नाव काय आहे, तर सुभद्रा आणि अभिमन्यू. हे अभिमन्यू ही त्याचे पिता आहेत आणि उत्तरा ही त्याची आई आहे परीक्षिताची. अर्जुन आणि सुभद्रेपासून अभिमन्यू झाला आहे आणि अभिमन्यूचा पुत्र हा तू आहेस परीक्षित. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण वंशाचं वर्णन इथे केलेलं आहे. अरे म्हणले, ज्या वेळेला सगळा कुरुवंश नष्ट झालेला आहे त्यावेळेला अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि तू आईच्या गर्भामध्ये होतास. तू सुद्धा जळून गेला असतास, परंतु भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रभावाने तुला मृत्यूच्या जबड्यातून सोडवलंय. आता पुढे सुद्धा तुझा पुत्र जो जनमेजय आहे त्याचा पुत्र शतानिक होईल आणि तो याज्ञवल्क ऋषींपासून 3 वेदांचं आणि कर्मकांडांचं शिक्षण प्राप्त करेल. कृपाचार्यांकडून अस्त्रविद्या घेईल आणि शौनक ऋषींकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. तक्षक नाग तुला डसल्यानंतर तुझा मृत्यू होईल आणि मृत्यू तुझा झालेला समजल्यानंतर तुझा पुत्र जनमेजय क्रोधाने सर्पयज्ञ करून अग्निकुंडात सर्पांचा हवन करेल. आणि पुढे कावशेय तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून घेईल आणि यज्ञांच्या द्वारा भगवंतांची आराधना करेल. आणि ह्या जनमेजयाला पुढे शतानिक नावाचा पुत्र होईल. शतानिकाचा जो पुत्र आहे त्याला सहस्त्रानिक, सहस्त्रानिकाचा अश्वमेधज आणि अश्वमेधजाचा असीम कृष्णाचा पुत्र नेमी चक्र होईल. नेमी चक्राचा पुत्र चित्ररथ होईल. आणि हा नेमी चक्र जेव्हा हस्तिनापूर हे राज्य जेव्हा गंगा नदीमध्ये वाहून जाईल त्यावेळेला हा नेमी चक्र कौशांबीपुरीमध्ये जाईल आणि तिथे सुखाने राहील आणि पुढे त्याला चित्ररथ नावाचा पुत्र प्राप्त होईल. आणि या चित्ररथाला कविरथाला वृष्टिमान आणि वृष्टिमान राजाचा सुषेणाचा सुनीताचा नृचक्षूचा सुखीनलाचा परिप्लवाचा सुनयाचा मेधावीचा नृपंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईल. तिमीपासून बृहद्रथापासून सुदासापासून शतानिकापासून दूर्दमनापासून वहिनरापासून दंडपाणीपासून निमीपासून क्षेमक राजाचा जन्म होईल. अशा प्रकारे शुकमुनींनी परीक्षित राजाला सांगितलं की अरे, अशा प्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचं उत्पत्ती स्थान असलेल्या सोमवंशाचं वर्णन तुला केलेलं आहे. देव आणि ऋषी या सोमवंशाचा अतिशय आदर करतात. हा सगळा वंश आहे सोमवंश. हा कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच सगळा समाप्त होईल, नाश होऊन जाईल त्याचा. आता पुढे भविष्यात काय होईल
तर मगध देशामध्ये राजे जन्माला येतील आणि त्या राजांचं वर्णन मी आता तुला करतो. मगध देशामध्ये सहदेवापासून नकुल सहदेव म्हणजे सगळ्यात धाकटा आहे तो सहदेव, त्या सहदेवापासून मार्जारीपासून श्रुतश्रवा, श्रुतसवापासून अयुतायू, अयुतायूपासून नीरमित्र असे पुत्र होतील. नीरमित्राचा सुनक्षत्र, सुनक्षत्राचा बृहत्सेन, बृहत्सेनाचा कर्मजित, कर्मजिताचा श्रुतंजय, श्रुतंजयाचा विप्र, विप्राचा पुत्र शुची, शुचीपासून क्षेम, क्षेमापासून सुव्रत, सुव्रतापासून धर्मसूत्र, धर्मसूत्राचा शम, शमापासून द्रुमत्सेन, द्रुमत्सेनाचा सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल. सुबलाचा पुढे सुनीत, सुनीताचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल. हे सगळे बृहद्रथ वंशाचे राज्य होतील आणि यांचा सगळ्यांचा मिळून शासनकाल हा 1000 वर्षांचा असेल. तर पुढे शुकाचार्य अजून वंश सांगतायत. आता त्यांनी द्रयू, तुर्वसू, अनुद्रयू, तुर्वसू आणि यदू यांच्या वंशाचं वर्णन केले. आता हे कोणाचे पुत्र आहेत तर आपण पाहिलं की हे देवयानी आणि ययाती देवयानी आणि तिची जी दुसरी एक होती वृषपर्वा राजाची कन्या, त्यांचे वंशज इथे आहेत. शर्मिष्ठा आणि देवयानी यांचे वंशज आता सांगतायत शुकाचार्य. शर्मिष्ठाचा अनुद्रयू आणि तुर्वसू हे शर्मिष्ठाचे पुत्र आहेत आणि यदू आहे तो देवयानीचा आहे. आता अनुला झालाय सभानर, चक्षु आणि परोक्ष असे 3 पुत्र अनुला झालेले आहेत. सभानराचा कालनर, कालनराचा सृंजय, सृंजयाचा जनमेजय, जनमेजयाचा महाशील, महाशीलाचा पुत्र महामना, महामनाला उशीनर आणि तितिक्षु असे 2 पुत्र झालेत. उशीनराला शिबी, वन, शमी आणि दक्ष असे 4 पुत्र झालेत. शिबीला वृषादर्भ, सुवीर, मद्र आणि कैकय असे 4 पुत्र झालेत. तितिक्षुला ऋषद्रथ, ऋषद्रथाचा हेम, हेमाचा सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा पुत्र आहे. राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनींनी अंग, वंग, कलिंग, सुय्य, पुंड्र आणि अंध्र असे 6 पुत्र उत्पन्न केले. अंगाचा पुत्र होता खनपान, खनपानाचा दिविरथ, दिविरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ. हा चित्ररथच रोमपाद नावाने प्रसिद्ध झाला. त्याचा मित्र दशरथ याने आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली. शांतेचा विवाह ऋषशृंग मुनींबरोबर झाला. विभांडक ऋषींना हरणीपासून झालेला हा मुलगा, त्याचं नाव होतं ऋषशृंग. रोमपादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस झाला नाही, तेव्हा त्यांनी ऋषशृंग मुनींना बोलवलं आणि त्यांनी यज्ञ केला आणि या यज्ञाकरवी त्यांनी इंद्रदेवतेला प्रसन्न करून घेतलं. तेव्हा इंद्रदेवतेने पाऊसही पाडला आणि पुढे रोमपादाला पुत्रप्राप्तीसुद्धा त्या यज्ञामुळे झालेली आहे. त्यानंतर त्यांनी आपला मित्र दशरथाला सुद्धा यज्ञाकरवी 4 पुत्र प्राप्त करून दिले. रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथलाक्ष, पृथलाक्षाचा बृहद्रथ, बृहत्कर्मा आणि बृहद्भानू असे 3 पुत्र झाले. बृहद्रथाचा पुत्र बृहन्मना आणि बृहन्मनाचा जयद्रथ. जयद्रथाच्या पत्नीचं नाव संभूती होतं. तिच्यापासून विजय झाला. विजयाचा धृती, धृतीचा धृतव्रत, धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला. अधिरथाला काही संतान झालेलं नाही. तो एक दिवस गंगा तटाकी बसलेला होता आणि त्याला एका पेटीत बाळ वाहत येताना एक पेटी वाहत येताना दिसली गंगा तीरावर. त्याने ती पेटी उघडून पाहिली तर त्यात त्याला एक मुलगा दिसला. कुंतीने ज्या मुलाला पेटीत ठेवलं होतं तोच हा मुलगा होता. अधिरथाने त्यालाच आपला पुत्र मानलं आणि त्याचं नाव कर्ण असं ठेवलं. या कर्णाच्या पुत्राचं नाव होतं वृषसेन.
आता ययातीच्या अनु या पुत्राचा आपण सगळा वंश पाहिला. आता त्याचा दुसरा पुत्र आहे द्रुयू. या द्रुयूला बभ्रू नावाचा मुलगा झाला. बभ्रूचा सेतू, सेतूचा आरब्ध, आरब्धचा गांधार, गांधाराचा धर्म, धर्माचा धृत, धृताचा दुर्मना, दुर्मनाचा प्रचेता, प्रचेताला 100 पुत्र झालेत आणि ते उत्तर दिशेला म्लेच्छांचे राजे झाले. आता या ययातीचा तिसरा पुत्र आहे तुर्वसू. या तुर्वसूच्या पुत्राचं नाव आहे वन्ही. वन्हीचा भर्ग, भर्गाचा भानुमान, भानुमानचा त्रिभानू, त्रिभानूचा उदारबुद्धी, उदारबुद्धी करंधाम, आणि करंधामाचा पुत्र मरुत. मरुत हा निपुत्रिक होता म्हणून त्याने पुरुवंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानलं होतं. आता ययातीचा ज्येष्ठ पुत्र आहे तो यदू. या यदूच्या वंशाचं वर्णन परीक्षित राजाला सांगतायत शुकमुनी. हा यदूचा वंश अतिशय परमपवित्र आणि मनुष्यांची सर्व पाप नाहीसा करणारा आहे. जो या वंशाचं श्रवण करील तो सर्व पापापासून मुक्त होईल. या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला. या यदूला सहस्त्रजित, क्रोष्टा, नल आणि रिपू असे 4 पुत्र होते. सहस्त्रजितापासून शतजित याचा जन्म झाला. शतजिताचे महाहय, वेणुहय आणि हैहय असे 3 पुत्र होते. हैहयाचा धर्म, धर्माचा नेत्र, नेत्राचा कुंती, कुंतीचा सोहंजी, सोहंजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसेन पुत्र होता. भद्रसेनाचा दुर्मद आणि धनक असे 2 पुत्र झाले. धनकाला कृतवीर्य, कृताग्नी, कृतवर्मा आणि कृतौजा असे 4 पुत्र झालेले आहेत. आणि या कृतवीर्याचा पुत्र हा अर्जुन 7 द्वीपांचा एक छत्री सम्राट झालेला आहे. कार्तवीर्य अर्जुन ह्याची कथा आपण मागे ऐकली आहे. रेणुकेच्या वेळेला रेणुकाची कथा घेताना त्यावेळेला ती कथा आपण सांगितली आहे. त्याने भगवंताचे अंशावतार श्री दत्तात्रय याच्याकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. या कार्तवीर्य अर्जुनाची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. 85,000 वर्षापर्यंत त्याने राज्य केले आणि 6 इंद्रियामार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेतलेला आहे. त्याचं असं आहे की त्याचं स्मरण करताच हरवलेलं धन सापडतं. कोणती वस्तू हरवली असेल तर कार्तवीर्य अर्जुनाचं नाव घेतलं तरी आपल्या लक्षात येतं की ती वस्तू कुठे आपण ठेवली आहे, काय आहे, ती सापडण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त 5च पुत्र जिवंत राहिले. जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधु आणि उर्जित. या जयध्वजाच्या पुत्राचं नाव तालजंग होतं. तालजंगाला 100 पुत्र झाले. त्या तालजंग नावाच्या क्षत्रियांचा सगर राजाने संहार केला. त्या 100 पुत्रांमध्ये वितिहोत्र हा सर्वात थोरला मुलगा होता. वितिहोत्राचा पुत्र मधु, मधूचे 100 पुत्र होते. त्यातला सर्वात थोरला हा वृष्णी होता. अरे परीक्षित राजा, याच मधु, वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश मधूपासून माधव वंश झाला, वृष्णीपासून वार्ष्णेय झाला आणि यदूपासून यादव या नावाने प्रसिद्ध झाला. यदुनंदन क्रोष्टूच्या पुत्राचे नाव वृजिनवान होते. वृजिनवानाचा पुत्र श्वाही, श्वाहीचा ऋषेकू, ऋषेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचं नाव शशबिंदू होते. तो परमयोगी, महान भोग ऐश्वर्य संपन्न आणि अतिशय पराक्रमी होता. शशबिंदूच्या 10,000 पत्न्या होत्या. प्रत्येकीला 1-1 लाख मुले झाली. अशी त्यांची 100 कोटी मुलं होती. त्यापैकी पृथुश्रवा वगैरे जे 6 पुत्र हे मुख्य होते. पृथुश्रव्याच्या पुत्राचं नाव धर्म, धर्माचा पुत्र उशना. या उशनाने 100 अश्वमेध यज्ञ केले.
या उशनाला पुढे पुत्र झाला, त्याचं नाव रुचक. रुचकाला 5 पुत्र झाले. या रुचकाच्या 5 पुत्रांची अशी नावं होती: पुरोजित, रुक्म, रुक्मेशू, पृथू आणि जामघ. जामघाच्या पत्नीचं नाव शेब्या होते. तिला बरेच वर्ष काही संतान झालेलं नाही. त्याने काही दुसरा विवाह केला नाही. पण एकदा त्याने शत्रूच्या घरून भोज्या नावाच्या कन्येचं अपहरण केलं. शेब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिलं आणि ती अतिशय चिडली, क्रोधित झाली आणि म्हणाली, माझ्या जागेवर आज कोणाला बसवून आणलंयस? तेव्हा जामग म्हणाला, ही तुझी सून आहे होणारी. शेब्या म्हणाली, मी तर पहिल्यापासून वांज आहे, मला सवत नाही, मग मला सून कशी येईल? तेव्हा जामग म्हणाला, राणी, तुला जो पुत्र होईल त्याची ही पत्नी होईल. पुढे योग्य वेळी शेब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला आणि त्याचं नाव विदर्भ ठेवलं. त्याने साध्वी भोज्या हिच्याशी विवाह केला. आता राजा विदर्भाला भोज्या नावाच्या पत्नीपासून कुश, क्रथ आणि रोमपाद असे 3 पुत्र झाले. रोमपाद हा विदर्भ वंशाचा कुलदीपक होता. रोमपादाचा पुत्र बभ्रू, बभ्रूचा कृती, कृतीचा ओशिक, ओशिकाचा चेदी. या चेदीच्या वंशात पुढे शिशुपाल वगैरे राजे झाले. क्रथाचा पुत्र झाला कुंती, कुंतीचा दृष्टी, दृष्टीचा निवृत्ती, निवृत्तीचा दाशार्ह आणि दाशार्हाचा व्योम, व्योमाचा जिमूत, जिमूताचा विकृती, विकृतीचा भीमरथ, भीमरथाचा नवरथ आणि नवरथाला दशरथ झाला. दशरथापासून शकुनी, शकुनीपासून करंबी, करंबीपासून देवरात, देवरातापासून देवक्षत्र, देवक्षत्रापासून मधु, मधूपासून कुरुवंश आणि कुरुवंशापासून अनु झाला. अनुपासून पुरुहोत्र, पुरुहोत्रापासून आयु, आयुपासून सात्वताचा जन्म झाला. सात्वताला भजमान, भजी, दिव्य, वृष्णी, देवावृध, अंधक आणि महाभोज असे 7 पुत्र झालेत. देवावृधाच्या पुत्राचं नाव बभ्रू आणि देवावृध आणि बभ्रू यांच्या संबंधी असं म्हटलं जातं, बभ्रू मनुष्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि देवावृध देवांच्या समान आहे. बभ्रू आणि देवावृधाकडून उपदेश घेऊन 14,065 माणसांनी परमपद प्राप्त करून घेतलेलं आहे. सात्वताच्या पुत्रामध्ये महाभोज सुद्धा मोठा धर्मात्मा होता. त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले. वृष्णीचे सुमित्र आणि युधाजित असे 2 पुत्र झाले. युधाजिताचा शिनी आणि अनमित्र असे 2 पुत्र होते. अनमित्रापासून निम्न जन्मला. निम्नाचेच सत्राजिन आणि प्रसेन नावाचे पुत्र होते. अनमित्राचा शिनी नावाचा पुत्र होता. शिनीपासूनच सत्यकाचा जन्म झाला. सत्यकाचा युधान नावाचा पुत्र होता. तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला आणि या सात्यकीला जयाचा कुणी, कुणीचा पुत्र युगंधर, अनमित्राच्या 3ऱ्या पुत्राचं नाव वृष्णी होते. वृष्णीचा श्वफल्क, चित्ररथ असे 2 पुत्र वृष्णीला झालेले आहेत. श्वफल्काच्या पत्नीचं नाव गांधिनी होतं. या गांधिनीपासून त्याला अक्रूरा व्यतिरिक्त असंग, सारमेय, मुदूर, मृदविद, गिरी असे 12 पुत्र झालेत आणि सुचिरा नावाची एक बहीण सुद्धा होती. या अक्रूराला देववाहन आणि उपदेव असे 2 पुत्र झाले. श्वफल्काचा भाऊ चित्ररथ याला पृथू, विदुरथ असे पुष्कळ पुत्र झाले. हे सगळे वृष्टीवंशीय होते. आता हा जो सात्वत होता त्याचा पुत्र अंधक, त्याचं या अंधकाला 4 पुत्र झालेत. कुकुर, भजमान, शुची आणि कंबल बर्ही. त्यामध्ये कुकुराचा पुत्र वन्नी, वन्नीचा विलोमा, विलोमाचा कपोतरोमा, कपोतरमाचा अनु, अनुचा
पुत्र अंधक, अंधकाचा दुदुंबी, दुदुंबीचा अरिद्योत्य, अरिद्योताचा पुनर्वसू, पुनर्वसूचा अहुक नावाचा एक पुत्र आणि अहुकी नावाची कन्या होती. त्या अहुकाला देवक आणि उग्रसेन असे 2 पुत्र होते. देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन असे 4 पुत्र झाले. आणि त्याला 7 बहिणी होत्या. देवकाला धृतदेवा, शांतीदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा अशा आणि देवकी अशा 7 बहिणी होत्या. आणि या 7 बहिणींशी वसुदेवांनी पुढे विवाह केलेला आहे. अहुकाच्या अहुकाला 2 पुत्र, देवक आणि उग्रसेन. आणि या देवकाला 4 पुत्र आणि 7 मुली झाल्या. त्या 7 मुलींचा विवाह पुढे वसुदेवांशी झाला. त्यातली देवकी ही वसुदेवांची लाडकी पत्नी होती. उग्रसेनाला जी झाली आहे त्यात कंस, सुनामा, न्यग्रोध, कंक, शंकू, सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी आणि तृष्टिमान असे 9 पुत्र झालेले आहेत उग्रसेनेला. आणि कंसा, कंसावती, कंका, शूरभू आणि राष्ट्रपालिका अशा 5 कन्या उग्रसेनाला झालेल्या आहेत. आणि त्यांचा विवाह देवभाग वगैरे वसुदेवांच्या छोट्या लहान भावांशी झालेला आहे. उग्रसेनाच्या मुलींचा विवाह हा वसुदेवांच्या लहान भावाशी झालेला आहे. विदुरथापासून शूर, शूरापासून भजमान, भजमानापासून शिनी, शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून रुधिक झाले. रुधिकाला देवभाऊ, शतधन्वा, कृतवर्मा असे 3 पुत्र झालेले आहेत. देवमेढाचा पुत्र शूर आणि त्याच्या पत्नीचं नाव मारिशा होतं. शूराला तिच्यापासून वसुदेव, देवभाग, देवश्रवा असे 10 पुण्यवान पुत्र झालेत. म्हणजे वसुदेवांच्या आईवडिलांचं नाव व आईचं नाव मारिशा होतं आणि वडिलांचं नाव शूर होतं. शूर आणि मारिशापासून वसुदेवांचा जन्म झाला आहे. आणि वसुदेव आणि देवकीपासून पुढे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत. ज्या वेळेला वसुदेव जन्माला आले त्यावेळेला त्यांच्या जन्माच्या वेळी देवतांनी नगारे वाजवले, नौबती वाजू लागल्यात, अनेक दुंदुभी, म्हणून त्यांचं नाव आनक दुंदुभी असं पडलंय. हेच भगवान श्रीकृष्णांचे पिता आहेत. शूरसेन राजा आणि मारिशा ही त्यांची आई आहे. कुंतीभोज नावाचा मित्र त्यांचा होता. कुंतीभोज निपुत्रिक होता म्हणून शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या शूरसेनाला दत्तक दिली. म्हणजे वसुदेवांची बहीण ती पृथा, आणि तिचं नाव पुढे त्यांनी कुंती असं ठेवलंय. कुंतीभोज राजाने वसुदेवांची बहिणीला दत्तक घेतलं आणि तिचं नाव कुंती असं ठेवलं. आणि ह्याच कुंतीने पुढे मगाशी मी सांगितलं तसं दुर्वास ऋषींच्याकडून विद्या मिळवल्यामुळे त्यांच्या प्रभावाने तिने पुढे पांडूच्या निधनानंतर 5 पुत्र तिने जन्माला घातलेले आहेत. आता श्रुतदेवा ही कुंतीची जी बहीण होती तिचा विवाह कुरुश देशाचा राजा वृद्ध शर्मा हिच्याशी झाला आणि तिला दंतवक्त्र नावाचा मुलगा झाला. दंतवक्त्र म्हणजे पूर्वजन्मीचा हिरण्याक्ष होता.
कैकय देशाचा राजा दृष्टकेतू याने श्रुतकीर्तीशी विवाह केला. वसुदेवांची बहीण श्रुतकीर्ती तिच्याशी विवाह झाला आणि तिच्यापासून त्याला संतर्दन वगैरे 5 कैकय राजकुमार झालेले. चेदी राजा दमघोष याने श्रुतश्रेवेचे पाणी ग्रहण केलं आणि त्यांचा पुत्र शिशुपाल झाला. देवश्रवाची पत्नी कंसवती हिच्यापासून सुवीर आणि इशुमान नावाचे 2 पुत्र झाले. आनकाची पत्नी कंका हिच्यापासून शत्रुजित आणि पुरुजित असे पुत्र झाले. सृंजयाला राष्ट्रपालीपासून वृष दुर्मर्शन असे अनेक पुत्र झाले. हरिकेश आणि हिरण्याक्ष या नावाचे 2 पुत्र झाले. मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक असे पुष्कळ पुत्र झाले. वृकाला दुर्वाक्षींपासून तक्ष, पुष्कर, शाल असे अनेक पुत्र झालेले आहेत. शमिकाला सुदामिनीपासून सुमित्र, अर्जुनपाल, कंकाला कर्णिकेपासून ऋतधाम आणि जय असे 2 पुत्र झाले. वसुदेवांच्या पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला आणि देवकी अशा पत्न्या होत्या. त्यातली देवकी ही मुख्य होती. आणि रोहिणीपासून वसुदेवांना बलराम, गद, सारण, दुर्मद, विपुल, ध्रुव, कृत असे पुत्र झालेले आहेत. पौरवी म्हणून जी वासुदेवांची पत्नी होती तिच्यापासून त्यांना भूत, सुभद्र, भद्रवाह, दुर्मद, भद्र अशी 12 पुत्र झालेत. मदिरा नावाची जी वसुदेवांची पत्नी होती तिच्यापासून नंद, उपनंद, कृतक, शूर असे पुत्र झालेत. रोचना नावाची जी पत्नी होती तिच्यापासून हस्त, हेमांगद आणि इलेपासून उरुवल्क. धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ठ नावाचा एकच पुत्र झाला आहे आणि शांतीदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत असे पुत्र झालेले आहेत. वसुदेवाने सहदेवेपासून पुरविश्रुत अशा 8 पुत्रांना जन्म दिला आहे. वसुदेवाने देवकीपासून पण 8 पुत्र झालेत. कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, रुजू, संमर्दन, भद्र, शेषावतार श्री बलिराम आणि 8वा पुत्र म्हणजे स्वतः श्री भगवंत त्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. परीक्षित राजाला पुढे सांगतायत शुकमुनी की अरे सुभद्रा ही जी तुझी आजी आहे ती सुद्धा वसुदेवांचीच कन्या होती बरं का. आणि जगात जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल आणि पापाची वृद्धी होईल तेव्हा तेव्हा सर्व शक्तिमान भगवान हे श्रीहरी अवतार घेतील. योगमाये व्यतिरिक्त त्यांच्या जन्म किंवा कर्माचं दुसरं कोणतंही कारण नाही. जेव्हा राजांच्या रूपामध्ये असुर जन्माला येतात आणि ते पृथ्वीला त्रास द्यायला लागतात तेव्हा पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामांसह अवतीर्ण झाले आणि मोठमोठ्या देवांनासुद्धा मनाने कल्पनासुद्धा करता येणार नाही असं कार्य त्यांनी केलेलं आहे. कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख, शोक आणि अज्ञान नाहीसा करण्यासाठी परमपवित्र यशाचा विस्तार केला. त्यांचं यश लोकांना पवित्र करणारं श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानांचं ते साक्षात अमृतच आहे. अशा प्रकारे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी येईल, लोक असुरासारखे वर्तन करू लागतील, त्या वेळेला भगवानांनी सांगितलंय की मी पृथ्वीवर जन्म घेईल आणि असुरांचा संहार करील. आता आपल्याला पुढच्या भागात हा इथे 9वा स्कंद आज पूर्ण होतोय आणि पुढच्या भागापासून आपण दशमस्कंदातल्या कथा
बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.